ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। बातमी नाशिकमधल्या शाळांबाबतची आहे। फी भरा अन्यथा मुलांचं शिक्षण थांबवू असा इशारा नाशिक स्कूल असोसिएशनने दिलाय। संस्था चालकांच्या या इशाऱ्यामुळे पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे। मुलांना शिकवायचं कसं असा प्रश्न आता पालकांना पडलाय। नाशिकच्या सिडको परिसरात राहणारी ही भावंड ऑनलाईन शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे गिरवत आहेत। या मुलांच्या शिक्षणासाठी पालकांनी अँड्रॉइड मोबाईल खरेदी केला, काही पालकांनी नवीन कम्प्युटर घेतला, इंटरनेटचा अतिरिक्त खर्चही पालक करू लागले। मात्र एवढं करूनही या मुलांच्या शिक्षणाला ब्रेक लागतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। कारण वेळेत फी भरली नाही तर शिक्षण बंद करण्याचा इशारा संस्था चालकांच्या असोसिएशनने दिलाय। त्यांनी आम्हाला सांगितलं की एवढी फी भरा, आम्ही थोडे थोडे करून ते भरतोय, पण ते जे तुम्ही म्हणताय की सर्व शिक्षण चालकांनी एकत्र येऊन निवेदन दिलं आणि बंद करणार आहे समजा 8 दिवसात जर नाही भरली फी, हे तर आमच्यासारख्या सर्व पालकांवर हा अन्याय आहे। आणि यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जो कायदा केलेला आहे राईट टू एज्युकेशनचा, त्याचं पण उल्लंघन होतंय, शासनाने बघितलं पाहिजे। मार्च महिन्यात लॉकडाऊन लागलं, त्यामुळे अनेकांचे रोजगार गेले। जून महिन्यापासून ऑनलाईन शाळा सुरू झाल्या, त्यामुळे अडचणीत असलेल्या पालकांपुढे फी कशी भरायची हा यक्ष प्रश्न निर्माण झाला। स्कूल चालू आहे, विद्यार्थी ऑनलाईन शिकत आहे आणि या शिक्षण चालू असताना स्कूल्सला फीज आली पाहिजे। बरी मग तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या शाळेशी काहीतरी वाद आहे फीजवरनं, तर तुम्ही अपोज करून काहीतरी फीज भरा, पण 1 रुपया न भरताना शिक्षण चालू आहे हे चुकीचं ठरतंय। त्यामुळे आम्ही निवेदन द्यायला गेलो की साहेब आम्हाला काहीतरी याच्यातनं तुम्ही वे आउट काढा। आम्ही मुलांचं शिक्षण बंद हो कधीच अशी प्रार्थना करणार नाही आणि तसं कधीच करणार सुद्धा नाही, पण काहीतरी स्कूल सुद्धा या समाजामध्ये टिकले गेले पाहिजे, टीचर्सचे सॅलरीज व्यवस्थित गेले पाहिजे, टीचर्सला सुद्धा सपोर्ट मिळाला पाहिजे, त्या हेतूने हे निवेदन दिले। अशा पद्धतीचं शासन GRच्या विरुद्ध कुठल्याही संस्थेला कारवाई करता येणार नसल्यामुळे यामध्ये पालक शिक्षक संघाच्या मध्यस्थीने शाळेच्या व्यवस्थापनाच्या, शाळेच्या वेतनाच्या या सगळ्या अनुषंगिक बाबी पडताळून पालकांची आर्थिक परिस्थिती, पालकांच्या इन्स्टॉलमेंटची कॅपॅसिटी यानुसार पडताळून पालक शिक्षक संघाने एक मध्यस्थाची भूमिका निभवावी आणि कुठल्याही विद्यार्थ्याला, कुठल्याही पालकांना शैक्षणिक शुल्कामुळे त्यांची मानसिक किंवा आर्थिक किंवा कुठली हेळसांड होणार नाही याची दक्षता घेण्याबाबतचे एक सर्क्युलर शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत काढण्यात येणार आहे। सर्वांना शिक्षण मिळावं यासाठी शासन स्तरावर पावलं उचलली जात आहेत। अशा वेळी संस्थांनी पुढे येऊन पालक आणि विद्यार्थ्यांना धीर देणं गरजेचं आहे। पण असं झालं नाही तर येत्या काळात पालक वर्गात याचे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्ह आहेत। मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।